सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुखं करोति वाचालं पंगु लंघयिते गिरी यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. आज ही चर्चा सत्संगाची अशी चालू असताना मुद्गल ऋषी खूप सावध होते आणि सावध होत असताना आज त्या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती आणि बाप्पा सिद्धींच्या बाबतीबद्दले एक 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 त्यांना सांगत होता. आणि या 23 सिद्धी प्राप्त करण्याची किल्ली बाप्पाने आपल्याला दिलेली आहे. आणि जी महत्त्वाची किल्ली म्हणजे ही आहे की ज्या किल्लीचा वापर करून आपण पूर्णपणे सगळ्या कला ज्या आहेत त्या हस्तगत करू शकतो, सगळ्या सिद्धी आपण मिळवू शकतो आणि मोक्षाला सुद्धा आपण जाऊ शकतो. इतकं सगळं ज्ञान बाप्पाने आपल्याला दिलेलं आहे. मग एवढं सगळं ज्ञान दिलेलं असताना भूतकाळामध्ये त्या गोष्टीचं चिंतन म्हणजे भूतकाळ आणि आत्ता आपल्याला माहिती पडलेलं ज्ञानाचं चिंतन हे दोन्ही ज्यावेळेला समोरासमोर आणलं त्याच्या वेळेला मुद्गल ऋषींच्या लक्षात आलं की अरे खरंच बाप्पा म्हणतो ते खरं आहे. हे सगळं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, पण हे सगळं दिलेलं असताना मग आम्हाला वापरता काय येत नाही, आम्हाला त्याबाबतीत अज्ञान का राहतं, आम्हाला काय समजत नाही. पुन्हा तोच प्रश्न डोक्यामध्ये निर्माण झाला आणि मग बाप्पा सिद्धींवरती सांगून कुठेतरी शांत झालेला होता. त्यावेळेला मुद्गल ऋषींनी पटकन विचारलं की बाप्पा आत्ता तुम्ही सांगता त्याप्रमाणे तुमचं पहिलं वाक्य असं होतं की या सगळ्या सिद्धी मी माणसाला दिलेल्या आहेत, या सिद्धी प्राप्त करण्याकरता त्या कला त्याला दिलेल्या आहेत आणि एक वाचा सिद्धी आहे, ती वाचा सिद्धी तुम्ही मला दिलेली आहे की ज्या वाचा सिद्धीमुळे मी या सगळ्या कला अवगत करू शकतो, 23 कला प्राप्त करून 24व्या मोक्ष याच्याकरता सुद्धा सिद्धीकरता जाऊ शकतो. मग या सिद्धीकडे जात असताना माझ्यामध्ये एवढं अज्ञान का राहतं, हे सगळं तुम्ही मला दिलेलं असताना मी अज्ञानामध्ये का राहतो आणि या अज्ञानामधनं मी बाहेर कसं यायचं, मी ज्ञानाची कशी प्राप्ती करून घ्यायची. अहो सगळं मला समजेल कसं, तुम्ही मला म्हणता की ज्या वेळेला दुसऱ्याच्या मनातलं तुला कळेल, पण मला हे सगळं कळेल कसं. त्यावेळेला बाप्पा म्हणला त्याच्या अगोदर मी एका कलेचं नाव सांगितलं आहे तुला आणि ती म्हणजे अभिनय. आणि ही कला जन्मजात तुम्हाला प्रत्येकाला येते. बाप्पा ही सगळी कला आम्हाला येते, मला सगळं समजतं आहे. बघा मी आज जर एक मुद्गल ऋषी आहे, पण आज तुमच्यासमोर मी शिष्य ह्या अभिनयामध्ये येतो. त्यावेळेला शिष्य म्हणून मी सगळं जे काही करतो ना ते अभिनय करतो, ते अंतर्मुख होऊन करतो. आतमधनं ते सगळं होतं की त्याला शिष्य ही संज्ञा दिली जाते. मग हा सगळा अभिनय मला जमतो, पण त्याच्यामधलं ते पुण्य मला का मिळत नाही, असं का वाटतं की मी बाप्पा होऊ शकणार नाही, मी बाप्पाच्या अगदी म्हणजे की पायाची धूळ जरी झालो तरी मी पुष्कळ होऊ शकेन, एवढंच मी मनामध्ये विचार ठेवतो, असं माझ्या बाबतीमध्ये का होतं. त्याला बाप्पा हसला आणि म्हणला की अरे अभिनय ही कला तुम्ही उपजत तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या अभिनयामध्येच अडकता आणि अभिनयामध्ये इतके स्वतःला गुरफटून घेता की त्यातून बाहेर पडत नाही. बघ तुझ्या बोलण्याची सुरुवातच अशी होती की त्या सुरुवातीचा तू सांगत असताना मला म्हणत होता की बघा मी एक मुद्गल आहे आणि मुद्गल असून मी त्या शिष्याच्या भूमिकेमध्ये येतो आणि त्या अभिनयामध्ये असताना मी अंतर्मुख होऊन सगळा अभिनय करतो, पण तो अभिनय करत असताना तू त्या शिष्यामध्येच अडकतो, त्या शिष्यामधनं बाहेर निघत नाही. बरं बाहेर जरी निघालास तरी तू मुद्गल आहेस, हा सुद्धा तुझा एक अभिनयच आहे ना. त्या मगाची गोष्ट विसरलो का आपण, त्या राजा भोजची गोष्ट विसरलो का की ज्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त आत्मा म्हणून तुमचं अस्तित्व ठेवा. मग ते अस्तित्व आत्मा म्हणून आम्ही ठेवलं ना की अभिनयाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही अडकणार नाही. आणि अभिनयाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही अडकतो. कुठेतरी आम्ही कुणाचा तरी मुलगा असतो, मग त्या मुलाच्या अभिनयामध्ये अडकतो. पुढे जाऊन कुठेतरी आम्ही कुणाचे तरी पती होतो, मग त्या पतीच्या अभिनयामध्ये आम्ही अडकतो. पुढे जाऊन आम्हाला मुलं होतात, मग आम्ही पिताच्या भूमिकेमध्ये येतो, आम्ही पिताचा अभिनय करायला लागतो आणि त्या पित्यामध्ये अडकतो. पुढे जाऊन मग आम्ही आजोबा ह्या अभिनयामध्ये येतो, मग आम्ही आजोबा होतो आणि मग त्या अभिनयामध्ये अडकतो. मग कुठेतरी जाऊन पुढे आम्ही ज्येष्ठ नागरिक होतो, मग समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकच्या अभिनयामध्ये आम्ही अडकतो आणि त्या अभिनयामध्ये इतके अंतर्मुख होतो की त्या अभिनयामध्ये पूर्णपणे अडकून बसतो आणि त्या अभिनयामधनं बाहेर येतो सुद्धा. पण बाहेर येतो ना त्यावेळेला पुन्हा मी माधव आहे त्याच्यामध्ये अडकून बसतो. आम्ही कुठे मी आत्मा आहे म्हणून विचारच करत नाही. म्हणजे त्या अभिनयामधनं आम्ही बाहेर येत नाही. त्या अभिनयामधनं बाहेर येऊन कुठेतरी चिंतन करायला पाहिजे. म्हणून तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, तुझ्या प्रत्येक अभिनयामध्ये कुठे ना कुठे बाप्पा म्हणला खोट राहते. कुठल्या ना कुठल्या प्रत्येक रिलेशनमध्ये, कुठल्या ना कुठल्या प्रत्येक अभिनयामध्ये तू कुठेतरी वाखणला जातोस, तर कुठेतरी चुका करतोस. तुझ्या हातून अचूक अशी कुठली गोष्ट घडतच नाही. आणि वाचासिद्धी येण्याकरता, वाचासिद्धी वापरण्याकरता तुझ्याकडे अचूक असायला पाहिजे. प्रत्येक अभिनय हा अचूक व्हायला पाहिजे आणि त्या अभिनयामध्ये कुठे तू अडकायला नाही पाहिजे. त्या अभिनयामध्ये जर तू कुठे अडकला तर त्यातून बाहेर पडणं खूप म्हणजे खूप अवघड आहे आणि जे तुम्ही पडत नाही, कारण तुम्ही स्वतःला आत्मा कधी मानत
मानतच नाही. तिथून निघालात की स्वतःच्या नावामध्ये अडकता आणि नावामध्ये अडकल्यावर त्या नावानेच संपूर्ण जग बघण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा एकदा वेगळ्या अभिनयामध्ये गुरफटून जाता. आत्म्याच्या ठिकाणी जर परत आलात तर निश्चितपणे अभिनय काय तो कळेल. आणि मग अभिनयाच्या बाबतीमध्ये ही कला कशी शिकून घ्यायची, कसा अभिनय करायचा, ते पात्र उठून दिसलं पाहिजे. मी पिता असताना पिता म्हणून सर्वश्रेष्ठ वाटायला पाहिजे. मी पुत्र असताना पुत्र म्हणून सर्वश्रेष्ठ ठरलो पाहिजे. मी विद्यार्थी असताना मी विद्यार्थी म्हणून श्रेष्ठ ठरलो पाहिजे. मी गुरु असताना मी गुरु म्हणून श्रेष्ठ ठरलो पाहिजे. मी शिष्य असताना मी शिष्य म्हणून श्रेष्ठ ठरलो पाहिजे. मग हे सगळी भूमिका करत असताना, हे सगळे अभिनय करत असताना बघा, आपण प्रत्येकजण फक्त मुखवट्याचं आयुष्य जगतोय. वेगवेगळे मुखवटे चेहऱ्यावरती लावलोय. कुठेतरी ऑफिसमध्ये जातो ना, त्यावेळेला बॉसचा मुखवटा असतो, कुणाच्या याच्यामध्ये तो एम्प्लॉईचा मुखवटा असतो. मग बॉस नावाचा कुठला तरी मुखवटा आहे, एम्प्लॉई नावाचा कुठला तरी मुखवटा आहे आणि या मुखवट्यामध्येच आमचं आयुष्य अडकून पडलेलं आहे. आणि त्या मुखवट्यातून ज्यावेळेला बाहेर पडतो ना, त्यावेळेला पुन्हा माधव म्हणजे तुमच्या नावाने जे काही तुमचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये अडकतो. आपल्याला सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि आत्म्याच्या जागेवरती एकवटायचं आहे. मग हे अभिनय करत असताना चुका कशा टाळायच्या आणि हे अभिनय करत असताना नक्की काय घ्यायचं आणि काय सोडायचं, हे बाप्पा आत्ता गणपती बाप्पा मदगुल ऋषींना समजावून सांगतोय. आणि आता गोष्ट अभिनयाची आहे तर दरवेळेला आपण श्रीकृष्ण परमात्म्याकडे जातो, कधी पांडवांकडे जातो, पण आज आपण शेक्सपियरच्या एका नाटकामध्ये जाऊया. तिथे मॅकबथ नावाचा राजा आहे आणि मॅकबथ नावाचा हा जो सेनापती अवस्थेमध्ये असलेला त्या नाटकामध्ये जर बघाल तुम्ही तर शेक्सपियरचं खूप सुंदर नाटक आहे. आणि याच्यामध्ये मॅकबथ हा खूप म्हणजे की खूप असा सेनापती आहे. तो बलाढ्य आहे, तो पराक्रमी आहे आणि तो ताकदवर आहे आणि राजाची पूर्णपणे भिस्त त्याच्यावरती आहे. आणि ज्या वेळेला त्याची एंट्री त्या नाटकामध्ये होते त्यावेळेला मॅकबेथनी नुकतीच एक लढाई जिंकलेली आहे आणि ती लढाई जिंकत असताना, ती लढाई पूर्णपणे प्राप्त झाल्यानंतर आपण त्वरित आपल्या राज्यामध्ये निघून जावं, आपल्या राजाच्या समोर जावं, आपल्या जनामध्ये जावं, आपल्या प्रजेमध्ये जावं आणि आपली कीर्ती अशी सगळीकडे ओथम व्हावी, सगळीकडे आपल्या कीर्तीचं सगळ्यांनी कौतुक करावं या इच्छेने तो निघालेला आहे. काही तुरळक मंडळी त्यांनी बरोबर घेतलेली आहेत आणि ती सगळी मंडळी त्याला विनंती करतात की मॅकबेथ, आपण उद्या सकाळी गेलं तर नाही चालणार का? त्याच्यावरती मॅकबेथ म्हणतो की का म्हणून, आत्ता का जायचं नाही? त्यावेळेला ते म्हणतात की बघ, या अरण्यातून आपल्याला जावं लागेल. हे अरण्य खूप खतरनाक आहे आणि मायावी शक्तींनी भरलेलं आहे. इथे भूतं आहेत, इथे पिशाच्चे आहेत. आता मॅकबेथ ही कहाणी समजून घेत असताना कुठेतरी हे लक्षात घ्या की आता आपण सुद्धा आपल्या भूतकाळामध्ये जायचं आहे आणि ह्याच मायावी जगामध्ये आपण सुद्धा अडकलेलो आहोत. आपल्या बाजूला सुद्धा मनुष्यरूपी कितीतरी पिशाच्चे आहेत, कितीतरी मनुष्यरूपी भूतं आहेत आणि ते प्रत्येक वेळेला आपला विचार बदलवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या अभिनयामध्ये आपण कसे फसत जातो ते आपल्याला याच्यामधनं शेक्सपियरकडनं समजून घ्यायचं आहे. आज पुढे झाल्यानंतर मॅकबेथ म्हणतो की मी खूप पराक्रमी आहे, मी भित्रा नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास माझ्यावरती चला. ही कुठलीही मायावी शक्ती असेल, ही भूतं असतील, ही पिशाच्चे असतील, आपल्याला नाही काही करू शकणार. आणि मॅकबेथ मोठ्या विश्वासाने त्या अरण्यामधनं निघतो. हे 4-5 लोक भीत घाबरत एकमेकाचे हात हातात घेऊन मॅकबेथच्या पाठीमागे चाललेत आणि पुढे गेल्याच्या नंतर एक एक भूत, एक एक पिशाच्य समोर दिसतंही. ते घाबरवण्याचा प्रयत्नही करतोय पण मॅकबेथ घाबरत नाही आहे. मॅकबेथ पुढे चाललाय आणि मॅकबेथ पुढे गेल्याच्या नंतर असं होतं की 3 चेटकिणी त्या ठिकाणी येतात. त्या तिन्ही चेटकणी त्या जंगलामधल्या खूप ताकदवर आहेत, त्या प्रचंड मायावी आहेत. त्या तिन्ही त्याच्या समोर येतात. त्यातली पहिली म्हणते, मॅकबेथ, अरे तू किती पराक्रमी आहेस आणि किती धैर्य तुझ्यामध्ये आहे. तुझं धैर्य बघून आम्हाला तुझ्याबद्दल खूप आनंद वाटला. आम्हाला तुझं कौतुक किती करावं असं झालेलं आहे. खरंच तुझ्या पराक्रमापुढे आणि तुझ्या या धैर्यापुढे आम्ही अगदी नतमस्तक झालेलो आहोत. दुसरी चेटकीण म्हणते की खरं आहे मॅकबेथ, तू खूप लढाई आहेस, तू खूप चांगला लढवय्या आहेस, तू खूप चांगल्या लढाया लढलेला आहेस आणि त्याचबरोबर या ठिकाणी या जंगलातून जात असताना तुझ्यासारखा पराक्रमी पुरुष जात असताना केवळ आम्ही फक्त बघत बसलो आहे. का तर तुझ्या शौर्यापुढे, तुझ्या शौर्याच्या गाथापुढे आम्हाला काहीच करावं असं वाटत नाही आहे. आणि तुला भयभीत करायचं झालं किंवा तुझ्या मनात भय निर्माण करायचं झालं तर त्या गोष्टीची आम्हाला भीती वाटते. इतकं तुझ्यामध्ये शौर्य आहे, एवढं तू भयरहित आहेस. मॅकबेथला हे ऐकून खूप आनंद होतो आणि मग तिसरी चेटकीण बोलायला लागते. तिसरी चेटकीण म्हणते की ह्या दोघींनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, माझीही भावना आहे तीच आहे आणि या जंगलामधली सर्वात श्रेष्ठ, खूप ताकदवर अशी मायावी मी चेटकीण आहे आणि ही मायावी चेटकीण या सगळ्या दोघींच्या बोलण्याशी सहमत होऊन माझंसुद्धा मत आहे. मी या ठिकाणी तुला आशीर्वाद देते, मी तुला शुभेच्छा देते की मॅकबेथ, तू खूप लवकर राजा होशील. आता गोष्टीचा हा पहिला अंक आहे की ती आशीर्वाद देते की तू खूप लवकर राजा होशील आणि एवढा आशीर्वाद दिल्यानंतर त्या तिन्ही चेटकिणी गायब होतात.
कथेमध्ये तिसरा भाग असा आहे जो मी तुम्हाला आता दुसरा सांगत आहे की कथेचा तिसऱ्या भागामधली घटना दुसऱ्या भागामध्ये समजून घेताना या तिघी चेटकिणी एकत्र येतात आणि हसायला लागतात आणि म्हणतात आपलं कार्य पार पडलं, आपलं कार्य संपन्न झालं. आणि अवघ्या पुढच्या 2 वर्षामध्ये मॅकबेथ स्वतः भूत बनतो आणि त्याच जंगलामध्ये येतो. म्हणजे तो मृत्यू पावतो आणि मृत्यू पावल्यानंतर पण त्याचं भूत होतं आणि ते भूत होऊन त्याच जंगलामध्ये येतं आणि गोष्ट संपते. काय कळलं या गोष्टीमधनं आपल्याला? काहीच कळलं नाही. पण दुसरा अंक ज्यावेळेला आपण समजावून घेऊ त्यावेळेला ही गोष्ट कळेल. मॅकबेथ अतिशय प्रसन्न होतो की तिने मला आशीर्वाद दिलेत की खूप लवकर राजा होशील. तो खूप आनंदामध्ये असतो कारण त्यांनी खूप मोठी लढाई जिंकलेली आहे. आणि घरी येतो. घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्याला घरामध्ये घेते. त्याचं स्वागत होतं. स्वागत करून झाल्याच्या नंतर त्याला उच्चासन दिलं जातं आणि मग तो पराक्रमाची शौर्याची गाथा सांगत असताना त्याच्या पत्नीला पटकन सांगतो की अगं जंगलामध्ये असा असा चमत्कार घडला आणि त्या चेटकिणीने मला आशीर्वाद दिलेत की तू खूप लवकर राजा होशील. तो खूप लवकर राजा होशील ऐकल्यानंतर त्याच्या बायकोला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्याच्या बायकोला आनंद झाल्यानंतर ती एक त्या ठिकाणी शंका व्यक्त करते आणि एका गोष्टीची त्याला जाणीव करून देते की मॅकबेथ जर तुला राजा व्हायचा असेल तर त्याच्याकरता पहिला राजा संपायला पाहिजे. तो राजा ज्यावेळेला राज्यावरनं जाईल त्यावेळेला तिथे दुसरा राजा नेमला जाईल जो राजा तू होऊ शकशील. मग आपण आता राजा होण्याकरता काहीतरी करायला पाहिजे आणि हा राजा गेल्यानंतर दुसरा राजा होणार नाही. म्हणजे हा राजा मृत्युमुखी पडला पाहिजे. हाचा ज्यावेळेला मृत्यू होईल त्यावेळेला आपण राजा होऊ ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आता मॅकबेथ किती चांगल्या विचाराचा होता बघा. त्याच्या अभिनय पात्रामध्ये तो स्वतः एक सेनापती होता. तो एक लढवय्या होता. तो चांगलं लढत होता. परंतु आता इथे पात्र बदललं. इथे पात्र बदलल्यानंतर अभिनयामध्ये कुठेतरी आता द्वंद्व निर्माण झालं आहे आणि सेनापतीला आता वाटतं आपण कुठेतरी राजा व्हावं. पुढे अनेक छलकपट करून त्या राजाचा प्रचंड विश्वास असून सुद्धा त्या ठिकाणी राजा होण्याची नंतर संधी उपलब्ध असून सुद्धा केवळ आशीर्वादाचं भूत डोक्यामध्ये आहे. चेटकिणीने दिलेला आशीर्वाद डोक्यामध्ये आहे की तू खूप लवकर राजा होशील आणि तो खूप लवकर शब्द त्या ठिकाणी त्याच्या पत्नीच्या मदतीने त्या राजाचा पूर्णपणे घात करतो आणि त्या राजाला त्याची पत्नी म्हणजे मॅकबेथची पत्नी आहे ती त्याला विष पाजते आणि विष पाजून तो राजा मृत्युमुखी पडतो. तो राजा खूप चांगला असतो. त्याची भिस्त जशी ह्याच्यावरती मॅकबेथवर असते तसं मॅकबेथवरती त्याला अभिमान पण असतो आणि पुढचा राजा तो मॅकबेथला करणार असतो. परंतु मॅकबेथ ती वेळच येऊन देत नाही. मॅकबेथ आपल्या पत्नीचं पूर्णपणे सहकार्य घेतो आणि घात करून त्या राजाला ठार मारतो. आज राजा मरून गेल्यानंतर नॅचरली त्या ठिकाणी मॅकबेथच सेनापती असतो आणि तो लढाया पण आहे आणि तो पराक्रमी पण आहे. त्यामुळे तो राजा होतो. परंतु छल आणि कपटाने ते राज्य प्राप्त करून घेतलं आहे. ते राजापद प्राप्त करून घेतलं आहे आणि जो राजा मेला आहे ना त्या राजाचं भूत होतं आणि ते भूत रोज येऊन त्याच्या पत्नीला छळत असतं. रोज ती रात्री झोपायला गेल्यानंतर तो राजा तिच्या समोर येऊन तिच्या छातडावरती बसत असतो आणि तू माझा खून केला आहेस, तू माझा घात केला आहेस हे तिला बोलून दाखवत असतो. ती दचकून उठत असते आणि 2 महिने असा क्रम झाल्यानंतर ती पूर्णपणे वेडी होते. पुढे काही महिन्यानंतर ती मरून जाते. आज आपण त्या राजाला मारलेलं आहे. त्याच्या रक्ताने आपले हात बरबटलेले आहेत. आपण कुठेतरी त्याचा घात केला आहे आणि घात करून आपण त्याच्या राज्यावरती बसलेलो आहे आणि याचा उपयोग तरी काय झाला तर आपली अर्धांगिनी आपली पत्नी ती सुद्धा आपल्याला सोडून गेलेली आहे. आपल्याकडे आता काहीच राहिलेलं नाही आहे. आणि शेक्सपियर तिथे एक खूप सुंदर वाक्य लिहितात. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आज त्याचे हात जे आहेत ते राजाच्या खुनाने बरबटलेले आहेत, राजाच्या रक्ताने बरबटलेले आहेत. आज 7 समुद्राचं पाणी एकत्र करून आणलं आणि त्यांनी जरी त्याचे हात धुतले तरीसुद्धा त्याचे हात स्वच्छ होणार नाही आणि ते शैल्य मनामध्ये राहून पुढे अवघ्या 2 वर्षामध्ये स्वतः मॅकबेथ ह्याचासुद्धा मृत्यू होऊन जातो आणि मृत्यू होऊन झाल्यानंतर सगळ्या अपेक्षा सगळ्या आशा तशाच राहिल्यामुळे तो सुद्धा भूत बनतो. तो सुद्धा पिशाच्य होतो आणि मग तो त्या जंगलामध्ये जातो. बघा चेटकिणी म्हणतात की आपला उद्देश सफल झाला. त्या हसतात. त्याचं कारण हेच असतं की एक छोटासा विचार कुठेतरी त्याच्या मनामध्ये टाकतात. बघा भावना खूप चांगल्या होते, आशीर्वाद खूप चांगले होते, शुभेच्छाही खूप चांगल्या होत्या. पण त्या शुभेच्छांनी काही चांगलं घडलं का? मॅकबेथ राजा झाला पण तो राजा कुठल्या मार्गाने झाला? वाममार्गाने राजा झाला. तो वाट बघून थोडे कालावधी थांबला असता तर कदाचित राजाने पुढे त्याला राजा घोषितसुद्धा केला असता. आणखीन काही शौर्य तो दाखवू शकला असता, पराक्रम दाखवू शकला असता. तर त्या पराक्रमावर त्या शौर्यावर म्हणजे चांगल्या मार्गाने जाऊनसुद्धा तो राजा झाला असता. परंतु त्यावेळेला त्या अभिनयामध्ये शिरल्यानंतर पराक्रमाच्या अभिनयामधनं तो बाहेर पडला आणि तो डायरेक्ट द्वंद्वामध्ये अडकला आणि द्वंद्वामधनं सेनापतीमधनं डायरेक्ट राजा व्हायला निघाला. या गोष्टीचे खूप सारे पैलू आहेत. या गोष्टीमधनं खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि आमच्याकरता
आजच्या सत्संगामध्ये एवढीच गोष्ट घेण्याकरता आहे की आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच होतं. एखाद्या अभिनयामध्ये आम्ही शिरतो, तो अभिनय आम्ही करतो, पुन्हा आम्हाला काहीतरी द्वंद्व आमच्या आयुष्यामध्ये येतं आणि त्या द्वंद्वामधनं जाऊन मग ते साध्य करण्याकरता, त्या शुभेच्छा कुठेतरी खऱ्या करण्याकरता, त्या आशीर्वाद कुठेतरी खऱ्या करण्याकरता आम्ही वाममार्ग अवलंबतो. आमच्याकडे पेशन्स अजिबात नाही आहेत. आम्ही पेशन्स विसरून जातो. आम्ही पूर्णपणे सच्चाईचा मार्ग, जो सचोटीचा मार्ग आहे, तो विसरून जातो आणि आमची सद्विवेक बुद्धी पूर्णपणे गहाण ठेवतो. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये कुठेतरी बाहेर येतो सुद्धा, कुठेतरी मनामध्ये विचार हा येतो सुद्धा की अरे आपण कुठे चुकत तर नाही आहे ना. पण पुन्हा तो विचार करणारा माधव असतो, म्हणजे आपलं नाव असतं, त्या नावाने आपण तो विचार करतो. आत्म्याच्या ठाई जाऊन आपण विचार करत नाही, त्यामुळे परत येता येत नाही आणि अभिनयामध्ये आपण अडकून जातो. या अभिनयामध्ये न अडकता, त्या अभिनयाचा स्वीकार करून, कुठल्याही द्वंद्वामध्ये न अडकता, त्या अभिनयामधनं मूळ आत्म्याच्या ठिकाणी जर आपण येऊ शकलो तर या सगळ्या कला आपल्याला साध्य तर होतीलच. अभिनय ही कला पण आपल्याला पूर्णपणे प्राप्त होईल आणि इतके उत्तम अभिनय आम्ही करायला लागू ना की त्या अभिनयामध्ये कधीतरी लोक आम्हाला बाप्पा समजतील, त्या अभिनयामध्ये कुठेतरी आम्हाला संत समजतील, त्या अभिनयामध्ये कुठेतरी आम्हाला खूप मोठे समाजवादी लोक समजतील आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त असतील. आणि ते प्राप्त असताना कुठेही कुठलेही द्वंद्व, कुठेही कुठलीही स्पर्धा, कुठेही कुठल्याही प्रकारचा अविचार आमच्या मनामध्ये नसेल. कारण आम्हाला माहिती असेल की ही फक्त एक कला आहे, आम्ही करतोय तो फक्त अभिनय आहे आणि हे कोण करतोय तर ते आम्हाला माहीत नाही. आम्ही त्या आत्म्याच्या स्वरूपाशी ठाम असू, आम्ही त्या आत्म्याच्या जवळ असू. मग आमच्या आयुष्यात अशा चेटकिणी येतील सुद्धा, आम्हाला अशा काहीतरी शुभेच्छा देतील सुद्धा, वाम मार्गाला नेण्याचा आम्हाला प्रयत्न करतील सुद्धा. कुठेतरी पिशाच्चे येतील, कुठेतरी भूतं येतील, ती आम्हाला घाबरवतील, ती घाबरवण्याचा प्रयत्न करतील, आम्हाला कुठल्या तरी वेगळ्या रस्त्यावरती नेण्याचा प्रयत्न करतील. पण ते यशस्वी होणार नाहीत, कारण आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम असू, आम्ही त्या अभिनयामध्ये असू, त्या अभिनयामध्ये आम्ही पूर्णपणे उतरू. पण त्या अभिनयामध्ये सुद्धा कुठेही आम्ही अडकलेलो नसू, आम्ही त्या पात्रामध्ये म्हणजे त्या नावामध्ये कुठेही अडकलेलो नसू, तर आमच्या आत्म्याच्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे स्थिर असू. अभिनय ही कला शिकत असताना, वापरत असताना बाप्पा वारंवार मुद्गल ऋषींना जाणीव करून देत होता की हे सगळे अभिनय आहेत. तू कुणाचा तरी शिष्य आहेत, हा सुद्धा अभिनय आहे. तू कुणाचा तरी गुरु आहेस, हा सुद्धा अभिनय आहे. तू कुणाचा तरी पिता आहेस, हा सुद्धा तुझा अभिनय आहे. आणि तू कुणाचा तरी पुत्र आहेस, हा सुद्धा तुझा अभिनयच आहे. या अभिनयामध्ये राहा, या अभिनयाला पूर्णपणे वाव दे, हा अभिनय पूर्णपणे वटव. एखादा वक्ता किंवा एखादा अभिनेता, जसा एखादा पूर्णपणे एखादा रोल, एखादा नट पूर्णपणे त्या रंगभूमीवरती गेल्यानंतर त्या पदाला म्हणजे की त्याला असलेल्या त्याच्यामध्ये असलेल्या अभिनयाला आणि त्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो. तसा न्याय देण्याचा तू प्रयत्न कर. तो अभिनय तुझा खूप चांगला त्या ठिकाणी वटेलसुद्धा, तू त्या भूमिकेमध्ये पूर्ण उतरशीलसुद्धा, परंतु त्या भूमिकेमध्ये तू अडकणार नाही. त्या भूमिकेमधनं तू लगेच बाहेर येऊ शकशील आणि चिंतनामध्ये असताना तू आत्मस्वरूपामध्ये राहशील आणि प्रत्येक गोष्टीचं चिंतन करशील. त्या अभिनयाच्या पलीकडे लोक तुला मानतील, सिद्धी पण तुला प्राप्त होतील, कला पण तुला प्राप्त होतील आणि मुद्गला तू संत होशील, तू देव होशील, तू देव बाप्पा होशील. इतके आशीर्वाद त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी प्राप्त करून घेतले आणि अभिनयामध्ये अडकायचं नाही आणि आत्म्याच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे स्थायी राहायचं आणि अभिनय पूर्णपणे आपल्याला पार करायचा, अभिनय पूर्णपणे आपण करायचा. हे आपण या सत्संगामधनं शिकलं पाहिजे आणि नुसतं शिकलं पाहिजे नाही तर ते आपण अंमलात आणायला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे आणि कृतीमध्ये उतरवलं पाहिजे. आज इथेच थांबूया. ओम साईराम.